मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचं सूप. आणि भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी मी ते भोपळा घेतलेला आहे 200 ग्रॅम, एक कांदा घेतलेला आहे, 2 मसाल्याची पानं घेतलेली आहेत, एक थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा इंचाचं, आणि 2 ते 3 पाकळ्या लसूण, एक हिरवी मिरची, थोडंसं कोथिंबीर, तिथे मी जिरं, काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे. तर आपण साजूक तूप टाकणार आहोत. इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. 2 ते 3 चम्मच साजूक तूप. त्यातच आपण मसाल्याची पानं टाकणार आहोत. तेजपत्ता, आलं, मिरची, कांदा, कोथिंबीर पण त्यात टाकणार आहोत, कारण की आपण सूप तयार करणार आहोत. छान परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं, काळी मिरी आणि मीठ टाकलेलं आहे. त्यातच आपण हे व्यवस्थित स्वच्छ धुवून कापून घेतलेला भोपळा टाकणार आहोत. आणि भोपळा पूर्ण मऊ होईस्तोवर आपण शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि झाकण लावून 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घ्या. छान मस्त असं शिजवून घेतलं. आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये जे पानं आहेत ती पानं आपण काढून टाकणार आहोत. आणि बाकीचं जे आहे हे सर्व गाळून घ्यायचे. याचं जे पाणी आहे ते फेकायचं नाही आहे. त्याच्यामध्ये आपण साजूक तुपाची फोडणी टाकलेली आहे आणि हे आपण आता व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे, कारण की हे बघा असं भोपळा छान असा शिजलेला आहे मस्त. हे गाळून मिक्सरला लावून घेते. अशा प्रकारे नाही, मिक्सरला लावायची आवश्यकता नाही. हे असंच मी व्यवस्थित गाळून घेते काढून. अशा पद्धतीने संपूर्ण प्युरी काढून घेते. मी अशा पद्धतीने व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. ह्या हवं तर मिक्सरला लावून पुन्हा ह्याचा आपण गाळ काढू शकतो. अशा पद्धतीने आपण गाळून घेतलं. हे मी टाकून घेते. आणि हे जे आपण गाळ काढलेलं आहे सूप भोपळ्याचं, मी पॅन पुन्हा तोच ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण छान असं गरम करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही क्रीम वापरू शकता. आपण त्याला साजूक तूप वापरलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. आणि सूप म्हटल्यानंतर असं पातळच असायला हवं. तुम्हाला घट्ट हवं असेल तर घट्ट बनवू शकता. मस्त सूप तयार झालेलं आहे. आता एक उकळी आली की आपण ते सर्विंग बाउल. मस्त उकळी आलेली आहे. आता मी बंद करते गॅस. आणि हे गरमच आपण पिण्यासाठी काढून घ्यायचं. मी सर्विंग बाउलमध्ये काढते. मस्त आपला सूप तयार आहे. आपलं हे लाल भोपळ्याचं सूप तयार आहे.